नमस्कार मित्रांनो तुमच्या सर्वांचं आपल्या या आजच्या नवीन व्लॉगमध्ये अगदी हार्दिक स्वागत आहे। मित्रांनो, आता तुम्ही इथे बघू शकता सकाळचे वाजलेले आहेत 8 आणि 8 वाजताच वेदू घरामध्ये आल्याच्या नंतर लगेच तिने गाणे लावले व गाणे लावल्याच्या नंतर तिने सुरू केला तिचा डान्स। तुम्ही इथे बघू शकता कसा डान्स करत आहे। त्याच्यानंतर डान्स केल्याच्या नंतर श्रीचं आणि वेदूचे झाले भांडण, ते एका चॉकलेटसाठी झालं भांडण। आता तुम्ही इथे बघू शकता ते कसे भांडत आहेत ते। मित्रांनो, दोघांचे भांडण झाल्याच्या नंतर वेदू रुसून चालली। वेदू म्हणे आता मी चालले म्हणे, एका पायात चप्पल घातली आणि एका पायात चप्पल नव्हती, तशीच मग चालली तिकडे। मग त्याच्यानंतर पुन्हा चप्पल फेकायसाठी म्हणे चप्पल फेकूनच आणते म्हणे, लागली पिटी। मग तुम्ही ते बघू शकता कशी चप्पल हाणू लागली। मग काय करायचं? ज्याच्या हातात लागलं त्यानं भांडण करायची नाही, एकूण एकाच्या अंगाला हात लावायचा। मित्रांनो, त्याच्यानंतर मी तिघांनाही जवळ बोलवलो व जवळ बोलवल्याच्या नंतर म्हणलं तुम्हाला जर चॉकलेट पाहिजे असेल तर तुम्ही आपण एक गेम खेळूया। म्हणजे कोणता गेम खेळायचा? म्हणलं मी चॉकलेट एक वरती फेकतो, वरती फेकल्याच्या नंतर ज्याच्या हाती लागेल त्यांनी चॉकलेट घ्यायचं। म्हणे बरं ठीक आहे। मग त्याच्यानंतर आम्ही गेम सुरू केला। ज्याच्या हाती लागेल त्यानं भांडण करायचं नाही। मित्रांनो, त्यांना सुरुवातीला मी काही प्रश्न विचारले, तुम्हाला 1 2 येतात का किंवा तुम्हाला ABCD येतात का, असे 2-4 प्रश्न विचारले, परंतु ते नंतर उत्तर देऊ लागले। मग म्हणलं ज्यांना उत्तर येईल त्यांना मी चॉकलेट देईल। बरं म्हणजे ठीक आहे। मग त्याच्यानंतर मी प्रश्न विचारायला सुरुवात केली, परंतु मग नंतर वेदूला समोर बोलवलं व बोलवल्याच्या नंतर तिला म्हणलं तू आता इथे उभी राह, तुला मी प्रश्न विचारतो। त्याच्यानंतर वेदू इथे उभी राहिली। तिला प्रश्न विचारायचाच की तोपर्यंत आपल्या दुकानावर आलं गिऱ्हाईक। म्हणलं तुम्ही इथं थांबा, मी आता गिऱ्हाईक करतो। त्याच्यानंतर वेदूला प्रश्न विचारला, वेदूला म्हणलं तू म्हणून दाखव। मग वेदू इकडे बघ कसं म्हणून दाखवते। कॅन्सर, वेदूला चॉकलेट द्यायचं नाही। मग सरळ म्हण अननस। तू म्हणून दाखव। सरळ म्हणा चॉकलेट कॅन्सल। मित्रांनो, आता वेदूचं म्हणणं हे झालेलंच होतं। आता वेदूच्या नंतर आता आपल्याला अनुचा नंबर लावायचा होता। मग अनुला म्हणलं अनु वरती आल्याच्या नंतर मग अनुला म्हणलं आता तुला जे काही येते ते म्हणून दाखव। त्याच्यानंतर मग अनुने सुरू केलं। मित्रांनो, आता सगळ्याचं म्हणणं झाल्याच्या नंतर त्यांना खायसाठी सगळ्यांना वेगवेगळ्या लाह्या दिल्या। आता तुम्ही बघू शकता ह्या लाह्या नको नको खाय तू काय। आणि ये काय झालं? काय झालं? काय झालं? काय झालं? हा? काय दिलं मम्मीनं? किंवा मम्मीने दिलं ते? मग इथे काय करायचं? ती घ्या रे तर तू इकडे बाय, तशी काऊन खाली, तशी काऊन खाली, ते काय करायचं? काय आलं भाई, काऊन बसला इथं? ए
मित्रांनो, या बाकीच्यांनी काय केलं, स्वतःच्या ज्या लाह्या होत्या त्या लाह्या खाल्ल्या व खाल्ल्याच्या नंतर आता वेदूच्या लाह्या घेण्यासाठी ते भांडण करू लागले. आता तुम्ही ते बघू शकता, त्यांनी वेदूच्या लाह्या घेतल्या व वेदू रडत घराकडे गेली आणि इकडे बघू शकता हे पुन्हा वेदूच्या लाह्या घेऊ लागले. त्याच्यानंतर इकडे बघू शकता कसे धिंगाणा. खाऊ नका इथे रे. काय आलं बाई, काय आलं? तिला खाऊ द्यायली का तू? तिला खाऊ द्यायली? सिरियल कोण खाऊ दे ना मग. काय काय सिरियल काऊन दे ना मग तू? होय वेदू, ए सिरियल काऊन दे ना, इला काऊन द्यायली अनुला? काय केलं? हाणलं तुला? हाणलं नाही. आणि शिरीनं कुठं आणायला शिरी तुला? काय करा रे, काय करा रे? कुठं घ्या रे? कशी घ्या रे? तशी चिमटे घ्या रे तुला, त्याच्यामुळे तू त्याला दे ना आणि अनुल द्यायली खाय. कोणत्या गाण्यावर डान्स करायला सांगा बघा. एक एक पुढे आणू ये. कोणत्या गाण्यावर डान्स करायला तुला? मग करा मागो उभ्या इकडे इकडे. मित्रांनो, मग अशा प्रकारे सर्वांचे डान्स करणं झाले. मग डान्स केल्याच्यानंतर मग आता मी गेलो शेताकडे. मित्रांनो, शेताकडे आल्याच्यानंतर तुम्ही इकडे बघू शकता, आता आपलं चाललं होतं कुटार आणणं. इकडे बघू शकता ट्रॅक्टर आहे आणि ट्रॅक्टरच्या मागे ट्राली व ट्रालीमध्ये कुटार भरलेला आहे. आणि आता आम्ही कुटार भरून आता आपल्या कोठ्याकडे जात आहे. तुम्ही इकडे बघू शकता ट्रॅक्टर कसं चालू आहे आणि मी ट्रॅक्टरच्या समोर हेडच्या समोर बसलेला आहे. तुम्ही इथे बघू शकता. मित्रांनो, ट्रॅक्टरच्या समोर जे काही आपले गुरं आहेत, म्हणजे जे काही आपले ढोरं आहेत ते ढोरंसुद्धा आहेत. तुम्ही इथे बघू शकता. सुरुवातीला ढोरं आहेत, त्याच्यानंतर ट्रॅक्टर आहे व ट्रॅक्टरच्या मागेसुद्धा एक बैलगाडी आहे. तुम्ही इथे बघू शकता. मित्रांनो, अशा प्रकारे आता आम्ही चाललो कोठ्याकडे. कुटार आपल्या ढोरांना खाण्यासाठी जे काही कुटार असते ते कुटार घेऊन आम्ही चाललो कोठ्याकडे. तुम्ही इथे बघू शकता. मित्रांनो, 2 दिवसापूर्वीच आपली सोयाबीनच्या जे काही सुड्या होत्या ह्या सुड्या काढण्यात आलेल्या होत्या आणि आता आभाळसुद्धा खूप येऊ लागलं. त्याच्यामुळे लवकरच लवकर जे काही कुटार आहे ते कुटार आपल्याला कोठ्यामध्ये म्हणजेच आपल्या शेडमध्ये हे नेऊन टाकायचं होतं. कारण की पाणी जर आला तर कुटार खराब होते. मित्रांनो, गेल्या वेळेस आपलं मोठ्या प्रमाणात कुटार हे खराब झालेलं होतं व आपल्या बैलांना ढोरांना खाण्यासाठी कुटारसुद्धा शिल्लक नव्हतं. त्याच्यामुळे यावेळेस जरा लवकरच आपण ही तयारी सुरू केलेली आहे. तुम्ही ते बघू शकता आता ट्रॅक्टरमध्ये कसं कुटार चालू आहे ते. मित्रांनो, ट्रॉली भरून कुटार घेतल्याच्यानंतर आता या अवघड पांदीमधून आता आम्ही चाललो कोठ्याकडे. तर मित्रांनो, ही अतिशय अवघड अशी पांदण आहे. तुम्ही ते बघू शकता आणि या पांदणमधून हे ट्रॅक्टर चाललेलं आहे. मित्रांनो, अवघ्या काही वेळातच आपण डांबरीकरण रस्ता म्हणजे जो काही आपल्या कोठ्याकडे जाण्यासाठी डांबरीकरण रस्ता आहे त्याच्यावरती पोहोचणार आहे. आता तुम्ही इथे बघू शकता आपल्या डांबरीकरण रस्त्यावर आपण आता आलेलो आहे. मित्रांनो, आता इथून कल्ल्याच्या नंतर अवघ्या 100 ते 200 मीटरवर आपला कोठा आहे. आणि आता हे ट्रॅक्टर तुम्ही इथे बघू शकता. अवघं हे ट्रॅक्टर कुटार भरून आता आपल्या कोठ्याकडे निघालेले आहे. तुम्ही इथे बघू शकता. मित्रांनो, आता हे ट्रॅक्टर कुटाराने भरलेले ट्रॅक्टर कोठ्यावरती आल्याच्या नंतर आपल्याला शेडमध्ये कुटार टाकायचं होतं. मग त्याच्यासाठी आता ट्रॅक्टर रिवर्समध्ये हे ट्रॅक्टर शेडमध्ये लावण्याचा आता चालू आहे. तुम्ही ते बघू शकता. रिवर्स करून हे ट्रॅक्टर या शेडमध्ये आपल्याला घालायचं आहे. आणि आता तुम्ही ते बघू शकता शेडमध्ये चाललेलं आहे. मित्रांनो, आता तुम्ही इकडे बघू शकता.
रवी दिसेना नाही त्यात काहीच नाही. आता आपण रिव्हर्समध्ये हे ट्रॅक्टर शेडमध्ये लावलेलं आहे आणि आता हे ट्रॅक्टर आपल्याला इथं उलटं करायचं आहे. म्हणजेच आपल्याला या ट्रॅक्टरमधील जे काही कुटार आहे हे कुटार आपल्याला खाली काढायचं आहे व त्याच्यानंतर पुन्हा आपल्याला कुटार आणायला जायचं आहे. तर मित्रांनो, केवढं मोठं शेड आहे आपलं हे तुम्ही इथे बघू शकता. आणि या शेडमध्ये हे कुटार खाली टाकण्यासाठी आता रिव्हर्स म्हणजेच आता ट्रॉलीवरही केलेली आहे, तुम्ही इथे बघू शकता. आता मित्रांनो, आपले जे काही मग आता आपलं कुटार टाकणं सर्व झाल्याच्यानंतर रात्र झाल्याच्यानंतर आम्ही घरी जाऊन पुन्हा शेती आलो. शेती आल्याच्यानंतर तुम्ही आता इथे बघू शकता. आता आपला हा आहे कोठा. इकडे बघू शकता मोठाच्या मोठा लाईट आपण इथे लावलेला आहे. परंतु मित्रांनो, आता इथं मोठा लाईट होता व पलीकडे अंधार होता. आता या अंधारामध्ये इथे मोठाच्या मोठा भला मोठा इथे साप निघाला. मित्रांनो, भला मोठा इथे साप निघाला. सहज जात असताना तो साप दिसला. आपले कुत्रे या सापाला भुकू लागले. आता तुम्ही इथे बघू शकता. मित्रांनो, खूप मोठा सर्प आहे. मित्रांनो, आपले कुत्रे या सापाला बाहेर जाऊ देत नव्हते. कुत्रेच्या मागेच लागलेले होते. कुत्रे कसे भुकत आहेत तुम्ही इथे बघू शकता. आणि किती मोठा साप आहे हा तुम्ही सुद्धा बघू शकता. मित्रांनो, आपण या सापाला मारलेलं नाही. या सापाला आपण असेच मागे शेतामध्ये जाऊ दिले. तर मित्रांनो, हा होता आजचा ब्लॉग. कसा वाटला खाली कमेंट करून सांगा. आणि याविषयी असेच आणखी नवनवीन व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद मित्रांनो. जय हिंद, जय महाराष्ट्र.